जाता सुद्धा आपली छाप सोडण्याची संधी टीम तुमच्याकडे सुद्धा आहे की एक चांगला खेळ करून जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तो खेळ सुद्धा लक्षात राहील आणि त्यासाठी एक चांगला खेळ आता इथे काही शेवटचे सामने जे तुमचे शिल्लक आहेत तिकडे खेळावा लागेल. स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 7 आकडा धावपलक दाखवतो. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन सानू अन्सारी ऑन स्ट्राईक एंडला. आपल्या टीमला स्टार्ट चांगला करून देण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. कायम आपल्या संघासाठीचा स्टार्ट त्याच्याकडे बघाल. बॉल यावेळेस साडव्या बॅटनं चांगला साऊंड क्रिएट केलाय बॅटनं आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार 4 रन. त्यांच्या कोणाची ती चावी जर कोणाची हरवली असेल तर ती चावी तुम्ही ओंकार मैत्री इथे आमच्या बरोबरीत आहे त्याच्याकडेच ती चावी आम्ही ठेवतो. जरी आज कोणी नाही नेली तरी उद्या ती त्याच्याकडेच तुम्हाला मिळेल. त्या गाडीच्या चावी बरोबरीत अजून 4-5 कीज आहे अजून 4-5 चाव्या आहेत आणि पेनड्राईव्ह सुद्धा आहे. त्यामुळे ज्यांची कोणाची असेल गाडीची चावी त्यांनी कलेक्ट करा आणि आज नाही घेतली तर उद्या ती ओंकारकडून तुम्ही घ्या. 11 धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाचा खेळ. नंदू लोंढे पुन्हा चेंडू सरळ बॅटनं समीर काकडे महाराष्ट्र पोलीस आहेत जे आपण पाहतो. पुढे टार्गेट सेट करायचंय तर एका साईडला आपण पाहतो पुढे कव्हरसाठी पुन्हा एकदा सुद्धा नंदू लोंढे सर. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये 11 धावा धावपलकीवरती. 11 ऑन बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ. पाच चेंडू मध्ये 11. नंदू लोंढे सरांना ट्रॅक वरती आपण बघतोय गेली अनेक वर्षाची क्रिकेटची कारकीर्द त्यांची. सानू अन्सारी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पार. 1 ओव्हरचा खेळ संपला. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 15. धावा धावपलकीवरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक 15 धावा देऊन गेलेला आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती महाराष्ट्र पोलीस समीर काकडे यांना आता हा चेंडू हातावरती देण्याचा निर्णय. प्रतापगड बॉल हवा एका दुसरा. पंधरा धावा धावपलकीवरती आहेत. हा बॉल यावेळेस कट केलेला चेंडू. सैल माडिक बरोबरीत आपण पाहतो खेळाडू नदीम. 17 धावा धावपलकीवरती. 17 धावा धावपलकीवरती आहेत.
षटक क्रमांक 2. 11:30 वाजत आलेले आहेत. शांत संयमी वातावरण आहे. प्रेक्षक राजा काही आपण पाहतो मैदानावरती प्रेक्षक गॅलरीमधून या मॅचचा आनंद घेतोय. 5 मॅचचं शेड्यूल आहे. आजचा हा शेवटचा आणि अंतिमचा सामना आपल्या शेड्यूल मधला सुरू आहे. उद्या 4 मॅचेस आपण कव्हर करू. परवा दिवशी मात्र 5 मॅचचं शेवटचं शेड्यूल राहील आणि परवा दिवशीचे 5 सामने झाल्यानंतर बऱ्यापैकी पॉइंट टेबल क्लिअर होऊन जाईल. कव्हरच्या दिशेने बॉल मारलाय. गॅप मोठा मिळेल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सुशील जावळे सरांच्या बॅटमधून चौकार. चालन तिथे येतील. या चौकारानं धावपलकीवरती खेळ पुढे. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावपलकीवरती. ऑन बोर्ड. 21 धावा धावपलकीवरती. 1.3 षटकांचा खेळ समोर टाकून झाला आणि 21 धावा धावपलकीवरती. हा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंडच थोडासा दिसण्याचा प्रयत्न आपण पाहतो समोर. एक सिंगल एका धावेने धावपलक पुढे आणण्याचं काम. कारण एक माहित आहे प्रतिस्पर्ध्याची ताकद सुद्धा स्ट्रॉंग आहे. निखिल लोणारी टीम मध्ये आज पुन्हा एकदा ह्या मॅचचा एक भाग आहे. नंदू लोंढे, समीर काकडे, सचिन कांचन सर स्वतः या मॅचचा एक भाग. धीरज जाधव मॅन इन फॉर्म. या सीझनला फॉर्म मध्ये आपण पाहतो ते खेळाडू सानू अन्सारी. वेल शॉट सानू. क्लीन हिट आणि चेंडू सीमारेषेच्या पार. 4 रन. फील्ड सेटअप थोडा पुन्हा एकदा बदलवण्याचं काम. ऑलरेडी आधी तुम्ही बघा की विरुद्ध दिशेने फटका खेळणाऱ्यासाठी शतरक्षक तिकडे उभा केला नव्हता. इकडे केला मात्र निखिल लोणारीनं पुन्हा त्याला आतमध्ये बोलावलं आणि त्याला आतमध्ये बोलावल्यानंतर सानू अन्सारीनं पुन्हा तोच झोन टार्गेट केला. आणि जरी साहिल मालिक तिकडे उभा असता तरी जास्त फरक सानू अन्सारीला नसता पडला. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दोन षटकांचा खेळ. षटकार दिसला. पॉवर प्ले संपतोय आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर 32 धावा. दोन षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 32 धावा धावपलकीवरती. डाव अजूनही आपण पाहतो समोर. आता येणाऱ्या 6 षटकांचा बघायचं आहे कारण येणारी 6 षटके इथून पुढे शिल्लक आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतर 6 षटकांच्या खेळाला पुढे जायचंय. उद्याचे 4 सामने आपण कव्हर करू. उद्या राजगड टायगर्सला उद्या पहिला सामना खेळायचा आहे लोहगड रॉयल्स बरोबर. दुसरी मॅच उद्या प्रतापगड वॉरियर्सची रायगड एम्पायर्स बरोबर होते. ती मॅच मात्र महत्त्वाची राहणार आहे. उद्या त्या मॅचकडे लक्ष जास्त आहे. प्रतापगड आणि रायगड या दोघांची गाठ पडेल. शिवनेरी स्ट्रायकर्स मल्हारगड योद्धा तो सामना सुद्धा त्या मॅचचा निकाल महत्वाचा असेल. माडिक स्क्वेअर बॉल आणि उद्याचा चौथा सामना पन्हाळा खेळेल पुरंदर फायटर्स बरोबर. पन्हाळा पॅन्थर्स आणि पुरंदर फायटर्स. विशाल थारक, अखिलेश कांचन अँड टीम. त्यामुळे उद्याचे हे 4 मॅच. उद्या तोरणा टायटन्स खेळणार नाहीये, त्यांना ब्रेक आहे. पुन्हा हा चेंडू स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. एका अतिरिक्त धाव्याने धावपलकीवरती खेळ. 34 धावा विदाउट लॉस. कोणताही खेळाडू आतापर्यंत बाद नाही. रायगड एम्पायर्सला पण एक सोपा विजय याआधी प्राप्त करता आला असता मात्र तो पराभव त्यांना स्वीकारावा लागला आणि त्यानंतर आता पॉइंट टेबल पूर्ण हल्लेला दिसणार आहे. हा सामना आता कोणाकडे राहतो. टायगर्स थोडासा बॅकफुटवरतीच आहे मात्र एका साईडला तुम्ही बघाल प्रतापगडसाठी ही मॅच खूप मोठी. हे 2 पॉइंट त्यांच्यासाठी महत्वाचे राहणार आहेत. समोर हा चेंडू क्षेत्ररक्षक वेल स्टॉप. तिकडे आपण पाहाल तिसरं षटक आहे. 35 धावा. 35 ऑन बोर्ड. 35 धावांचा आकडा. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन 9 प्रीमियर लीग 2026 आयोजन. हळूहळू आता आपण पाहतोय बऱ्यापैकी भरपूर सामने संघांनी खेळून घेतलेले आहेत कारण आज 7वा दिवस आहे. उद्या 8व्या दिवसासाठी आपण पुढे येणार आहोत. 11 दिवसाची शृंखला होती.
त्यापैकी 7 दिवस आज अगदी आनंदानं उत्साहानं संपन्न झालेले आहेत आणि गेली 2 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर हे पर्व 3 दिमाखात उभं आहे. विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते खेळाडू सानू अन्सारी. थोडासा क्षेत्ररक्षकाचा फंबल झाला आणि त्यानंतर लगेच दुसरी धाव पळून पूर्ण झाली. खेळाडूंनी दिलेला प्रतिसाद ही UKNPL ची एक मोठी ताकद राहिली आणि गेल्या 2 वर्षाच्या अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर आपण पाहाल ही स्पर्धा पुन्हा एकदा तिसऱ्या पर्वामध्ये इथे आमच्या बरोबर राजू मैत्रे सर उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. राजू मैत्रे सरांची कारकीर्द स्मॅश उरुळी विजू मामांची राजू मामांची नावं आजही आदबीनं घेतली जातात. आजही ती नावं तो मान सन्मान आणि मोठी संपत्ती कमवलेली ही व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी उरुळी कांचन क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं. आणि आज राजू मैत्रे सर इथे आपल्या तंत्रशुद्ध खेळानं टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये विक्रमांची मालिका रचणारे खेळाडू म्हणून त्यांची ओळख. त्यावेळेस आपण पाहतो त्यांची ताकद, त्यांची स्ट्रेंथ, त्यांचा खेळ स्मॅश उरुळी हे नाव आजही टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये झळकतं, अभिमानानं घेतलं जातं. ही संपत्ती आहे या गावाची. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का या षटक क्रमांक 3 मध्ये. त्यामुळं बॅट आहे आताही बॉल आहे. मात्र पूर्वीची खेळण्याची पद्धत आणि आत्ताची पद्धत बदलली. पूर्वी क्रिकेट एक वेगळ्या पद्धतीने खेळलं जायचं, आताची क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलली. राजू सरांच्या ज्यावेळेस काळातलं क्रिकेट होतं त्यावेळेस खन्ना बॉल आणि तो सुद्धा इतका मोठा, लार्सनची बॅट, खन्नाची बॉल. एखाद्या मॅचमध्ये 1-2 षटकार तुळक बघायला मिळायचे. एखाद्या मॅचमध्ये एखादा षटकार बघणं सुद्धा एक नवल असायचं त्यावेळेस. आणि लो स्कोरिंगच्या मॅच स्मॅशची ताकद आणि महाराष्ट्रभर ज्यांनी प्रवास केला स्मॅश उरुळी कांचन आजही त्या नावानं संघ खेळतो. आज आपण पाहतो टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम आपलं अवगत झाल्या. पूर्वी बक्षिसं इतकी मोठी नसायची, इतक्या मोठ्या महागड्या बॅट नव्हत्या, कंपनीज नव्हत्या, मात्र आनंद मोठा होता. पूर्वी एखाद्या गावामध्ये टुर्नामेंट असेल तर आयोजक सायकलवरती फिरायचे काही वेळेस. जाण्या येण्याची तितकी वाहनं नव्हती, साधन सामग्री नव्हती. आयोजक पूर्वी त्याच्या आधीचा काळ जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला ना, त्या आधी सुद्धा आपण पाहतो क्रिकेटचा काळ कसा होता. सानू अन्सारी लॉंग लेग मध्ये हा चेंडू पाठीमागे ढकलून दिलाय. 4 रन तिथे येतील. या चौकारानं धावपलकीवरती खेळ पुढे येईल. 3 ओव्हरचा खेळ संपला, ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि धावपलक 43 वरती आहे. 43 ऑन बोर्ड, 43 धावांचा आकडा. रोहितची मखिजा
सलग 3 षटकार जर मारले तर 1,000 रुपयांचं पारितोषिक आकाश लोणारी यांकडून रोहित यांच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 43 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात आणि चौथं षटक टाकण्यासाठी बॉलर आलेले आहेत निखिल लोणारी. निखिल लोणारी बॉलिंग मार्क वरती चौथं षटक टाकेल निखिल. पहिल्या चेंडूवरती निखिल लोणारीचा अपील आपण पाहिलं मुख्य पंचांकडे. सुनील सर इथे आपल्या बरोबरीत आलेले आहेत. इथेच आहेत. त्रेचाळीस धावा धावपलकीवरती सुनील भोसलेसाठी मॅन्टॉन. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळलेला आहे. लाईनवरती क्षेत्ररक्षक निखिलनं ऑलरेडी तिकडे उभा करून ठेवलाय. थोडासा फंबल तिकडे, मात्र तो चेंडू पुन्हा एकदा कॅरी केलेला आहे. क्योंकि एनपीएल साठी तुम्ही बघाल आयोजकांची फळी आणि ते आयोजक सुद्धा इन ऍक्शन मध्ये सुद्धा दिसले. या मॅच मध्ये सुद्धा सचिन कांचन सरांना तुम्ही खेळताना बघाल. पूर्ण या स्पर्धेची संपूर्ण क्यूशीट रेडी करणार हे सगळे आयोजक आहेत. आपल्या गावातील खेळाडूंना कुठेही कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी आयोजकांनी घेतली. निखिल लोणारे मिस अँड हिट. बेल्स उडवलेले आहेत. निखिल लोणारीला चौथं षटक टाकण्याचा निर्णय किंवा तो घेण्याचा निर्णय निखिलनं स्वतः षटक क्रमांक 14 साठी पुढे आलेले आणि तो चांगला उपयुक्त साबित ठरतोय आतापर्यंत. कारण 4 चेंडूमध्ये थांबवलंय प्रतिस्पर्ध्याला तर 1 विकेट सुद्धा. 45 धावा धावपलकीवरती टायगर्स. बाठा मैदानावरती दाखल होतील लकी खंडा आगडे. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावपलकीवरती 2 गडी बाद झाले. सानो अन्सारी एका साईडला उभा आहे, मात्र दुसऱ्या साईडला त्याचे 2 साथीदार बाद होऊन माघारी गेलेले आहेत. 45चा आकडा धावपलकीवरती. निखिल लोणारी कमबॅक करणारा षटक टीमसाठी. वेल बॉलिंग निखिल. 45 धावा धावपलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा निखिल लोणारी. लकी खंडाकडे वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात निखिलच्या अगेन्स्ट दिसले नाहीत. 4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय 5व्या षटकासाठी आणि 5वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं समोर आपण पाहतो आता घेण्याचा निर्णय. 5वं षटक टाकणार कोण हा सुद्धा आता महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. कारण बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय हा काही लक्षात घेऊन काही कारणास्तव घेतला जातो. बॅटिंग पॉवर प्ले साठी नंदू लोंढे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहाल पुढे. लकी खंडागेनं मात्र या आधीच्या षटकामध्ये काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात ते गेले नाहीत. शांत पद्धतीनं फक्त चेंडूंना मान सन्मान देण्याचं काम केलं. निखिल लोणारीला 71,000 पॉइंटला आपल्या टीम मध्ये सहभागी करून घेतलेले प्रतापगड. मोठी बोली ही निखिल लोणारीला. जे IPL तुम्ही बघताय आता सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आणि त्याचबरोबर तुम्ही बघाल यावर्षी IPL चा सर्वात मोठा हंगाम होणार आहे. आणि यावर्षी तुम्ही बघितलंय की सर्वाधिक जास्त महागडी टीम IPL ची सुद्धा 2026 कर्णधारांची मुंबईमध्ये मगाशी सुद्धा बैठक आपण पाहतो पार पडली. हो षटक क्रमांक 5 ची सुरुवात नंदू लोंढे. जायंट किलर आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती आणि मोठा धक्का. सानू अन्सारी जो एकमेव खेळाडू आपल्या टीमसाठी धावा बनवतो
त्यालाच बाद करून टाकलं नंदू लोंढेंनी आणि मोठा धक्का देऊन टाकला प्रतिस्पर्ध्याला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर RCB 1.78 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 16.706 कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह विकली गेलेली टीम आहे यावर्षी. IPL मधील सर्वात महागडी टीम RCB गतविजेती. क्रिकबजच्या अहवालानुसार RCB ला आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट्स व्हेंचर्स अँड ब्लॅकस्टोन म्युच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटर्जीने एकत्रितपणे इतक्या जास्त पैशाला विकत घेतलेलं आहे. यापूर्वी क्रिकबेजने मंगळवारी सांगितलं होतं की राजस्थान रॉयल्सला 1.63 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 12.289 कोटी रुपयांची विक्रमी बोलीसह विकत घेतलेली. मात्र RCB आणि RR दोन सर्वात जास्त महागड्या IPL मधल्या टीम्स राहतील यावर्षी. नंदू लोंढे चेंडू न्यू बॅट, चेंडूच्या समोर फक्त बॅट उभी करण्याचा प्रयत्न, फंबल झालेला दिसलाय. सचिन कांचन सर पाठीमागून येतील, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत धावा त्या चेंडूवरती मिळाल्या त्या 2 आणि या 2 धावांनी धावपलक्यावरती 47 धावांचा आकडा 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना 47 धावा धावपलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नंदू लोंढे बॉलिंग ट्रॅक वरती समोर तयार आहेत. विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात धीरज जाधव. नंदू लोंढेंनी या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतो प्रतिस्पर्ध्याला टाकलं बांधून. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याला बांधून टाकण्याचं काम करून एक चांगली किफायतशीर गोलंदाजी. 4.3 चा खेळ, 4 गडी बाद, 47 धावा. बॅटर सोहेल आतमध्ये आलेले आहेत. जर्सी क्रमांक 7 परिधान करून सोहेल. तीन चेंडू टाकून झाले, 3 चेंडूमध्ये 2 विकेट, तर फक्त 2 धावा आतापर्यंत बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. फील्ड सेटअप पुन्हा एकदा जागेवरती आणण्याचं काम केलं जात आहे. पॉइंट टेबल मध्ये थोडेसे चढ उतार झालेले आहेत या आधीच्या मॅचचा रिझल्ट समोर आल्यानंतर. त्यामुळे पुन्हा ताकदीने लढण्यासाठी प्रत्येक टीमला नवीन उमेद मिळालेली आहे आणि प्रत्येक टीम तितक्या नवीन उमेदीनं, नवीन ताकदीनंच आता पुढे खेळेल. ओंकार उर्फ बाळा मांढरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिंदवणे. बाळा मांढरे सरांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. ओंकार ज्वेलर्सचे मालक आहेत आणि शिंदवणे संघाचे संघ मालक स्वतःकडे ठेवत आपल्या गावच्या टीमला महाराष्ट्रभर फिरवणारे संघ मालक, त्यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 47 धावा धावपलक्यावरती आहेत. 2 चेंडू या षटकातले टाकायचे बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले, नंदू लोंढे. कोणीच उभं राहिलं नाही नंदू लोंढे सरांच्या पुढे या षटकामध्ये. 3 खेळाडू बाद करून टाकलेत. ओव्हर हॅट्रिक दिसलीये. बॅटिंग पॉवर प्लेचा रूल काय सांगतो तुम्ही बघा. ज्यावेळेस गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतो, गोलंदाज निश्चित केला जातो की ज्यावेळेस समजतं बॅटरला की आता हे षटक हा गोलंदाज टाकणार आहे, गोलंदाज निश्चित झाला की मग फलंदाज ठरवू शकतात की हा आम्हाला आता ह्या गोलंदाजाच्या विरोधात बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे आणि तुम्ही पंचांना सांगावं लागतं आणि मग पंच डिसिजन घेतात. इकडे तुम्ही बघा की गोलंदाज येण्या अगोदरच बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन दिला जातो. लकी खंडागळे बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडू नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. तो अजून समोर स्ट्राईक एंडला दिसलाच नाही. 10 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक 10 आहे जो निवृत्त करण्यात आला. तो सचिन तेंडुलकर यांच्या सन्मानार्थ. सचिन तेंडुलकर नंतर फक्त शार्दुल ठाकूरला एकदा तो जर्सी क्रमांक 10 घालण्याची संधी मिळाली, मात्र त्यानंतर शार्दुल ठाकूरनं सुद्धा तो जर्सी क्रमांक 10 परत कधीच घातला नाही. लकी खंडागळेला बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्राईक आलीच नाही. ओ नंदू लोंढे बेस्ट 4. कोणताच फलंदाज नंदू लोंढेंच्या समोर टिकू शकला नाही.
डिस्ट्रॉयर. प्रतिस्पर्ध्याला बांधून टाकलं. पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम अप्रतिम गोलंदाजी नंदू लोंढे सरांचे. 47 धावा, 5 खेळाडू, 6 खेळाडू बाद. 47 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला सानू पाठवा बॅटर नवीन. सहावं षटक सुरू होणार आहे आणि 6व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बघायचं आता बॉलिंग मार्क वरती कोणाला आणलं जाईल. तर लकी खंडागळेला आता पुढे स्ट्राईक आहे. साईल महाडिक बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी समोर येतील. आज तुम्ही बघा कोलकाता नाईट रायडर्सनं रसेलचा जर्सी क्रमांक 12 सुद्धा निवृत्त केला. IPL मध्ये 11 वर्ष संघाचा भाग असणारा आणि 2 वेळा किताब जिंकवला असा आंद्रे रसेलचा सुद्धा जर्सी क्रमांक 12 हा निवृत्त करण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांचे माजी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्यांचा जर्सी क्रमांक 12 निवृत्त करून टाकला. मोठी कारकीर्द होती आंद्रे रसेल यांची सुद्धा IPL साठी. लकी खंडागळे अडव्या बॅटना हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये बॉल मारलाय साईल महाडिकचा आणि या चेंडूवरती धावा 6 षटकार. थोडासा हाफ ट्रॅकर होता साईल महाडिकचा आणि लकी खंडागळे यांनी तो ओळखला आणि स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर अगदी चेहऱ्याच्या समोर न उचलला होता बॉल 6 धावांसाठी. आंद्रे रसेल 2014-2025 पर्यंत संघाचा भाग. 2017चा हंगाम तो कोलकाता नाईट रायडर्स साठी खेळला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना IPL मधून निवृत्ती घेतली आणि आता तो संघाचा पॉवर कोचची भूमिका बजावतोय. लकी टीमला लकी राहणार आहे हा खेळाडू. नावाप्रमाणे संघासाठी उभं राहायचंय. लकी ठरावं लागेल लक्ष्मण खंडागळे. लागोपाठचा दुसरा षटकार. पुन्हा एकदा टीमला ट्रॅक वरती आणण्यासाठीचा प्लॅन रेडी आहे. 59 धावा धावपलकीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 59 धावांचा आकडा धावपलकीवरती. सहावं षटक आहे. धावपलकीची गती वाढवायला लकी खंडागळेनं सुरुवात केलेली आहे आणि तोच खेळाडू या मॅच मध्ये आता इथे आपल्या संघासाठी मोठा खेळ करू शकतो. गेल्या अनेक वर्षापासून लकी खंडागळे सुद्धा क्रिकेटमध्ये आहे. अंपायर म्हणून हा खेळाडू काही वर्ष टीमसाठी किंवा क्रिकेटसाठी थांबला. ऑफिशियल अंपायर्स म्हणून सुद्धा अनेक स्पर्धेमध्ये लकी खंडागळेंना आपण काम करताना बघितलेलं आहे. तर एक चांगले ऑलराऊंडर आणि संघर्ष करिअर अकॅडमीचे हेड म्हणून ते काम करतायत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आज युवा तरुण भरती होण्याची संख्या महाराष्ट्र करिअर अकॅडमी मधून सुद्धा मोठी आहे. विशेष लक्ष दिलं जातं, विशेष तयारी करून घेतली जाते. हा चेंडू समोर पुन्हा एकदा एका मोठ्या षटकाराचा खेळ शोधलाय. पुन्हा एकदा साईल महाडिकचं षटक खराब पडतंय. 3 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. नंदू लोंढेंनी या आधीच्या षटकामध्ये कमाल केली होती, मात्र या षटकामध्ये टायगर कमबॅक. 66 धावा धावपलकीवरती. दुसरा चेंडू सहासष्ट धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकार. .5 षटकांचा खेळ. 66 धावा धावपलकीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक आहे पुढे. हे षटक मात्र टीमला कमबॅक करून देणारं राहिलं, कारण षटकारांची संख्या 3. कव्हर मध्ये हा चेंडू
एक धाव. 6 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे आणि 67 धावा धावपलकीवरती आहेत. चला संपवा ड्रिंक्स. हॅलो. हॅलो. चला टीम, चला थोडंसं स्पीडअप ठेवा टीम. 67 धावा धावपलकीवरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू अजून या मॅच मधले येणं बाकी आहे. 7व्या षटकाला सुरुवात होईल आणि 7व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती समीर काकडे यांना हा चेंडू आता पुढे सोपवण्यात आलेला आहे. 67 धावा धावपलकीवरती टीम. अजूनही बराचसा खेळ आपल्याकडे तुम्ही बनवू शकता. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमी धावपलकीमध्ये सुद्धा सामना कसा रंगतदार होतो याचं जिवंत उदाहरण आधीच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. टायगर्स एकही पराभव आपण पाहतो, अर्थात एकही तो विजय त्यांना प्राप्त करता आला नाही. सर्व पराभव आतापर्यंत त्यांना मान्य करावे लागलेले आहेत. पहिला विजय त्यांना अजूनही शोधायचा आहे. हा चेंडू पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल हातावरती सापडला होता, मात्र वेग खूप जास्त होता आणि तो शेवटच्या क्षणी तो चेंडू आता तो निसटला. मात्र आपल्या टीमसाठी धावा मात्र काही रोखल्या तिकडे नक्कीच जातील. 68 धावा धावपलकीवरती. निखिल लोणारीच्या काही सूचना आहेत तुम्ही बघा खेळाडूंसाठी. निखिल लोणारीला माहीत आहे एकेका धावेचं महत्व किती मोठं आहे आणि आता हा असा प्रवास आहे की नेट रन रेटचाच खेळ आहे. फक्त 2 पॉइंटचा नाही तर नेट रन रेटचा खेळ आहे. लकी खंडागळे AK-47 बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू त्याच्या बॅटमधून चांगला साऊंड क्रिएट केला आणि धावा गोळा केल्या त्या 4. लकी खंडागळेला आतमध्ये 7व्या नंबरवरती बॅटिंगला पाठवलंय. मात्र त्यानं ती जागा सुद्धा आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत मजबूत लढवलेली आहे. 72 मधल्या तुम्ही बघाल त्याच्या वैयक्तिक धावा सुद्धा जास्त आहेत. 72 ऑन बोर्ड. हा चेंडू पुन्हा एकदा लक्ष्यमान लकी खंडागळे. कव्हर मध्ये सचिन कांचन यांना आपण पाहतो तिकडे क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव तिकडे प्राप्त होईल. एका सिंगल धावेच्या मदतीने धावपलकीवरती 73 धावांचा आकडा धावपलकीवरती. 73 धावा धावपलकीवरती. 6 गडी बाद. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातले टाकून झालेले आहेत. ओंकार आणि त्यांच्या बरोबरीत लकी खंडागळे. चौकार षटकारांची संख्या, बाउंड्रीची संख्या तुम्ही बघाल या स्पर्धेमध्ये ही सुद्धा मोठी राहिली. धावपलक सेव्ह करायचा आहे, धावपलक रोखायचा आहे, यासाठीचा संपूर्ण प्रयत्न टीम करते. प्रतापगडाच्या पायथ्याचा इतिहास फार मोठा आहे. ज्या प्रतापगडाच्या पायथ्याला दिवसा पक्षी गिरट्या मारत नाहीत, माणसं तिकडे जात नाहीत, अशा प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट निश्चित करण्यात आली होती. आणि तो प्रतापगडाचा इतिहास तुम्हाला सांगून जाईल की किती मोठं संकट येऊ द्या ते तुम्हाला नमवता येतं, त्याचा नाश करता येतो. किती मोठं संकट असू देत.
आणि प्रतापगडाच्या पायथ्याने एक इतिहास सांगून दिला की माणूस मेला की ते वैर सुद्धा संपतं, माणसाबरोबर ते वैर सुद्धा निघून जातं. हा प्रतापगडाचा इतिहास आहे. डाऊन दी ग्राउंड आपण पाहतो हा फटका. 2 धावा तिथे त्या चेंडूवरती येणार आहेत. 7 षटकांचा खेळ संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 79 धावा धावपलक्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा मोठा आहे. आजच्या पिढीनं त्यांच्या बलिदानाचा गौरव करणे इतकंच त्यांच्या विचारांचा वारसा सुद्धा पुढे नेणं तितकं महत्त्वाचं आहे. स्वराज्य, संस्कार आणि स्वाभिमान याचंही मशाल तेवत ठेवणं हेच त्यांना खरं तर इथून पुढे खरी श्रद्धांजली असेल. 79 धावा धावपलक्यावरती 7 षटकं टाकून झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बॉलिंग मार्क वरती आणलाय धीरज जाधव. स्टेप फॉरवर्ड प्रत्येक टीमला इथून पुढे आपण पाहाल संधी प्राप्त झालेली. इफ डोंट स्टेप फॉरवर्ड यू आर ऑलवेज द सेम प्लेस. आता इथून पुढे प्रत्येक पाऊल समोर जपूनच टाकायचंय. लकी खंडागळे पुन्हा एकदा उंच आकाशात चेंडू भरपूर उंच आणि चेंडू खाली उभेत नंदू लोंढे. लकी खंडागळेचा झंकार थांबवला. साऊंड चांगला क्रिएट केला होता बॅटनं, मात्र जास्त लांब तो बॉल गेला नाही, उंच जास्त गेला आणि तिकडे नंदू लोंढेंनी झेल टिपला. साऊंड इंजिनिअरिंग सुद्धा हा मोठा सेक्टर आहे. आज साऊंड प्रकाश लोणारे यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. शेवटच्या षटकामध्ये निलेशजी लोंढे यांच्याकडून हे बक्षीस आहे. निलेशजी लोंढे यांकडून प्रकाशजी लोणारे यांच्या षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. 79 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. प्रकाश लोणारे जे ऑन स्ट्राईक एंडला त्यांच्या षटकारासाठी पारितोषिक आहे. 99 क्रमांकाचा जर्सी परिधान करून ते समोर आतमध्ये. याआधी लकी खंडागळे बाद झाले ज्यांनी आपल्या टीमसाठी चांगला खेळ. हो पुन्हा एक कलात्मक स्ट्रोक आणि शतरक्षकाच्या समोरनं चेंडू टर्न घेतला. तर दुसरा शतरक्षक तिकडे तो चेंडू कव्हर करण्यासाठी धावला आणि तो चेंडू थांबवला सुद्धा. 2 धावा तिथे येतील. या 2 धावांनी धावपलक्यावरती 81 धावांचा आकडा. 81 ऑन बोर्ड. 81 धावा धावपलक्यावरती आहेत. डावखुरी आताचे खेळाडू आपण पाहतो समोर. नंदू लोंढेंनी काही पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की बॉल आपल्याला कसा टाकायचा आहे, चूक कोणती करायची नाही. तुमचं मार्गदर्शन सुद्धा खूप महत्वाचं असतं. एखाद्या अनुभवी खेळाडूचा आपल्या टीम मध्ये असणारा सहभाग. हा चेंडू पुन्हा हा बॉल कलात्मक स्ट्रोक आणि क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट आहे. मोबदल्यामध्ये 85 लॉस ऑफ 7. हा फायटिंग टोटल टीम कडे आहे. या टोटल मध्ये लढाई चांगली बघायला मिळेल. पुन्हा हा चेंडू समोर आडव्या बॅटनच खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. 1 धाव आली. 2 चेंडू अजून टाकणं बाकी. 86 पूर्ण आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 86 धावा धावपलक्यावरती. राईट हँड बॅटर. हो बॅटच्या वरती बॉल. झेल सुटलेला आहे. 2 धावा. 88 धावा धावपलक्यावरती. 88 धावा धावपलक्यावरती आहेत. राजगड. उद्या पहिली मॅच राजगड तुम्हालाच खेळायची आहे. धावा. 88.
धावबाद होतील खेळाडू. 88 वरती टीम थांबली. विजयासाठी 89 धावांचं टार्गेट. चला सोनू टीम घेऊन लगेच. आणि 89 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतं. धीरज जाधव आहे ते एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला सचिन कांचन यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. खरं तर सामना पाहण्यासाठी आणखीन एक गोड आवाज या ठिकाणी उपलब्ध आहे. मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी मी ह्या मैदानावरती खरं तर समालोचन आलं होतं. त्यामुळेच आमचे भोसले साहेब आमच्यासोबत होते. आज मेंटॉर आहेत. आज परिस्थिती आपण पाहतो. खरं तर याचं मेंटर म्हणून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं आणि मेंटर होणं देखील सोपं नाही आहे. मेंटरचा अर्थ काय असतो की संघाची जी जडणघडण आहे ना त्यावरती वॉच आउट ठेवावं लागतं तुम्हाला.
जर चांगले घडत असेल तर मेंटरचं मला वाटतं जय जयकार होतो, आणि जर चांगले घडत नसेल तर मग मला वाटतं कर्णधाराच्या नंतर सगळ्यात आधी मेंटरच धारेवरती धरला जातो. ही वस्तुस्थिती आहे. मॅचकडे जाऊयात आपण. षटक क्रमांक पहिले लकी खंडगळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलाच चेंडू होता, मला वाटतं कदाचित इनरेज होती का, याचं उत्तर मला वाटतं पंच सांगू शकतील. यस, खाली रेगलेला होता चेंडू. चेंडूचा बॅटचा संपर्क कुठलाही त्या मैदानाच्या आतमध्ये नव्हता. आता 89 धावांचा पाठलाग करायचा. पाठीमागचा सामना खरं तर तो ताजा ताबडा राहिला. असं वाटलं होतं का पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी मैदानावरती होईल, परंतु हे क्रिकेट आहे ना, हे क्रिकेट तुम्हाला राजाचा रंग आणि रंगाचा राजा देखील व्हायला वेळ लागत नाही. आज तुम्ही जर हिरो असाल तर उद्या तुम्हाला झिरो होण्याची देखील संधी आहे. यावेळेस मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धावेबरोबरच संघाचं खाते इथे मैदानावरती उघडले. सन्मानजनक धावफलक आहे. मी बारकाने पाहत होतो ज्यावेळेस लकी खंडाकडे षटकार खेचत होतो त्यावेळेस मी सानू यांच्या पाठीमागे उभे होता आणि त्यांनी सांगितले काय हरकत नाही, विकेट पडू देत, परंतु एका बाजूने धावा बांधवा आणि हेच गरजेचं आहे. तुम्ही ऑस्ट्रेलिया संघाला पाहिलं डॉमिनेट काय केलं होतं, वर्चस्व आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्धा संघाला कुठेही गेममध्ये आणू द्यायचं नाही. आक्रमण यूज द पॉवर आणि त्या आक्रमणालाच आपण पाहतो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट मोठं बनवतं. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो एक धाव संघर्ष करिअर अकॅडमी जवळून पाहिले खरं तर मी लक्ष्मण खंडागळे यांना. विशेष म्हणजे परिस्थितीला आपली ताकद बनवली आणि त्या ताकदीच्या जोरावरती स्वतःचं एक वेगळं अधिराज्य लक्ष्मण खंडागळे यांच्या माध्यमातून आपण पाहतो. भविष्यातले पोलीस घडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. खरं तर आपण पाहतोय मिडॉनला चूक केलेली आहे आणि ह्या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील. कारण धावफलक एवढाही मोठा नाही की तुमच्याकडे की जिथून तुम्ही धावफलक जिंकण्याची भाषा करू शकतात. कारण ह्या मैदानात जर आपण पाहिलं पहिले 2-4 दिवसामध्ये ही खेळपट्टी फलंदाजा प्रेमामध्ये पडली होती. तीच खेळपट्टी फलंदाजाची अक्षरशः घटस्फोट दिली आणि पुन्हा एकदा गोलंदाजा प्रेमामध्ये पडली आहे. त्यामुळे 89 धावांमध्ये देखील एक चांगले बॅटल रंगेल हे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 धावा पॉवर प्ले ऑन आहे. ICCचं क्लिअरली म्हणणं होतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लॅमरसपणा यावा आणि फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या पॉवर प्लेच्या षटकाचा जन्म झाला आणि त्या षटकांमध्ये 2 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर ठेवून मात्र पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जिवंत करण्याचा एक भीम पराक्रम आपण जर पाहिले त्या ICCची संपूर्ण टीमने केला. आता इथे देखील तुम्हाला तेच करा. उजाने डावकर हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. धीरज जाधव अनेक वर्ष खरं तर काही खेळाडू असे आहेत की जी खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानंच मैदानावरती येत असतील. एक तर आपण पाहतो खरं तर जबाबदारी विशेष म्हणजे व्यवसायामुळे थोडंसं लांब गेलेले काही खेळाडू आणि या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंचा प्रवासही चालू झालेला असणार आहे. हा बॉल टॅप केलाय कव्हरला, मला वाटतं जंटल पुश करेल ते महत्त्वाचंच होतं. कारण शॉर्ट कव्हर जर मैदानावरती तुम्ही जर पाहिलं ना उभा होता आणि त्याच्या हातातही चेंडू जाऊ शकला असता. 2 धावा आहेत. 2 धावेबरोबरच संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 4 धावा, धावफलकावरती 51,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु ज्यावेळेस तुम्ही उरुळ कांचन नाईट प्रीमियर लीगमध्ये खेळता पारितोषिक कधीच मॅटर करत नाही. तुमची आपण पाहतो तिथे अस्तित्वाची लढाई होऊन बसते. तुम्ही किती जिंकलात, किती पारितोषिक हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कितवं पारितोषिक जिंकला ना याला खूप महत्त्व आहे. आणि त्यासाठी चढाओढ आहे. सुंदर फटका आहे लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक वेगावरती सॉर्ट कॉट. काय अफलातून कॉट टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग कॅच. डावाला पहिलं खिंडार मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पडताय. आणि खूप लांबून हा धीरज जाधव यांनी फटका खेळला. फक्त चेंडूला उंची मिळाली. लॉंगॉन मधला क्षेत्ररक्षक ओम तेशाने चेंडूवरती आला तिथे आणि पहा काय अफलातून कॉट टिपला त्याने इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथं मैदानावरती आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण निखिल लोणारे यांना पाहतो. ज्यावेळेस सगळेजण म्हणलेले की निखिल लोणारे यांचा खेळ संपलाय, खेळ थांबलाय, थोडंसं आपण पाहतो बॅट शांत झाली. आमदार चषक गाजवले या पठ्ठ्यानं. आपण जर पाहिलं अतुल कोळपे आयोजित पेरण्याच्या मैदानावरती जो होता मांडवगण फराटे या संघाला आपण पाहतोय अजिंक्यपद मिळवून देण्यामध्ये निखिल लोणारे यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता.
आणि पुन्हा एकदा खूप चांगलं क्रिकेट त्यांनी मैदानावरती दाखवलं. ज्या वेळेस ओम यांनी जो अफलातून झेल टिपला त्यासाठी आपण पाहतो आदरणीय सुनीलजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. संघाच्या मेंटरकडनं ही दाद आहे. चला स्पीडअप करा ना, चला विनंती आहे स्पीडअप करा. तर मी निखिल लोणारे यांच्याविषयी बोलत होतो. म्हणजे अनेक पर्व मी शिरूरच्या मैदानावरती या खेळाडू आले की आपण पाहतो गर्दी होताना मी पाहिली. वाह, सुंदर फटका, टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. जी मरगळ आली होती, 12 वाजले होते, त्या मरगळला उद्ध्वस्त करून टाकला फटका होता. आउटस्टँडिंग हिट, दॅट्स अ वंडरफुल हिट बाय निखिल लोणारे. चौकार. या चौकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतो आणि त्यांचा कलात्मकतेचा दर्जा किती मोठ्या प्रमाणावरती आला हे तुम्हाला मैदानावरती पाहायचं. म्हणजे फक्त पाहावं आणि पाहतच राहावं असं म्हटलं जातं नाही. विराट कोहलीची कव्हर आहे त्या पद्धतीने डीप लॉंग ऑफला फोडलं निखिल लोणारे. षटक संपतं पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्यास आपल्याला इथे पाहायला मिळतात 8 धावा धावपलकावरती आहेत, तर 42 चेंडू आणि 81 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा, काय हवंय ती पहा निखिल सरांना आणि थोडंसं स्पीडअप करूयात आपण. या पारितोषिक येते. निखिल लोणारे यांनी जर अर्धशतक झळकवलं तर आपण पाहतो आदरणीय अजिंक्य शिर्के साहेबांच्या माध्यमातून किती 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 8 धावा धावपलकावरती दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल. भीमा गुरवला आपण इथे गोलंदाजी ट्रॅकवरती इथे पाहत आहोत. हा बॉल जागेवरनं उडवलाय, परंतु पुन्हा एकदा मला वाटतं तो क्षेत्ररक्षक आहे कदाचित, डेफिनेटली तोच आहे. ओमकारच आला विघ्नार्थाहून आणि काय अफलातून कॉट टिपलेला आहे. डावाला दुसरं खिंडार सचिन दादा कांचन यांचा खेळ थांबलाय. दुसरा धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे. जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आणि इथे मात्र आपण पाहतो त्या टाळ्या वाजवणारी कामगिरी ओमकारच्या माध्यमातून आहे. दुसरा धक्का मैदानावरती बसला, 2 गडी बाद, 8 धावा. तर हवेली तालुक्याचं क्रिकेट अनेक वर्ष ज्यांच्या भोवती फिरलेलं आहे आदरणीय नंदू लोंढे सरांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. 2 गडी बाद, 8 धावा. मग मला शिरूरचं मैदान आठवतो, फायनलची मॅच, 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. सरळ स्टँडच्या समोर फेकून दिला होता हा चेंडू. आपण पाहतो मैदानाच्या आत नंदू लोंढे यांनी आणि पुन्हा एकदा तिथे त्या मैदानावरती नंदू लोंढे यांचा प्रवास आपण इथे पाहिला आहे. धावपलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू होता बॅटच्या आतली एज, इनर एज, इथे यस नो आणि फायनल नो. कुठलीही धाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये. चांगली कामगिरी आहे. पारितोषिक येत आहे. शिंदवणे गावचे आदर्श सरपंच, विकासाचा महामेरू आणि शिंदवणे गावाची आपण पाहतो विकासाची गंगा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते आमचे मार्गदर्शक ओंकार अर्थात बाळासाहेब मांढरे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. निखिलजी लोणारी यांच्या अर्धशतकासाठी आपण पाहतो बाळासाहेब मांढरे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. माहिती कापत हा चेंडू गेलाय. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे जातो. 9 धावा धावपलकावरती आहे. आता दोन्ही खेळाडू असे आहेत की अशी परिस्थिती आहे, दोन्ही खेळाडूंनी आपल्या आयुष्यामध्ये कित्येक वेळा पार केलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मी भीमा गुरव यांचंही कौतुक करेल, कारण अफलातून गोलंदाजी त्यांनी इथे केलेला आहे. 89 धावा लढण्यायुक्त धावफलक आहे आणि तिथे तुम्हाला मैदानावरती लढावं लागेल. हा बॉल 1 धाव तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे जातोय. 10 धावा धावपलकावरती. कधी कधी काय होतं की तुमची परिस्थिती जर गंभीर असेल ना, त्या परिस्थितीच्या छाताडावरती पाय ठेवून तुम्हाला अस्तित्वाची झालर उभी करावी लागते. आणि मग तो अस्तित्व एकदा का तुम्ही उभं केलं का मग त्या अस्तित्वातून तुमचा रुबाब तयार होतो, तो तुम्हाला दाखवता येत नाही. तो तुमच्या वागण्या बोलण्यातून येतो. वेगाचा वापर केलेला आहे. ताकद मला वाटतं खूप कमी असली तरी मला वाटतं 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या 2 धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे जातोय. धावपलकावरती 12 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मैदानावरती मी सांगितलेलं की नंदू लोंढे यांचा इतिहास
एकदा का नंदुरबारच्या मैदानावरती येणार मग मला वाटतं प्रचंड मोठी गर्दी व्हायची. मग तो मैदान शिरूरचं असू द्यात, दौंडचं असू द्यात, कुठलंही मैदान असू द्यात, इतकं चांगलं क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आदरणीय नंदू लोंढे यांनी खेळलेलं आहे. तर या षटकामध्ये भीमा गुरु यांचं मी कौतुकच करेल. वाह, क्लासिकल फटका, परंतु तितका सुंदर क्षेत्ररक्षण. मला वाटतं अनिकेत उभे होते तिथे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच मात्र षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता 2 गडी बाद, 13 धावा, 36 चेंडू आणि 76 धावींची गरज आहे. चला स्पीडअप करूया थोडंसं आपण. चला विनंती आहे, स्पीडअप करूयात. 36 चेंडूमध्ये आपण पाहतो 76 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. राजेंद्र लोणारी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. मला वाटतं जसे बॅटिंग टीममध्ये देखील बरेचसे काही सिनियर खेळाडू आहेत ना, फिल्डिंग टीममध्ये देखील आहेत. क्रिकेट जगलेली मंडळी आहेत. हा जल्लोष कोणासाठी आहे? मला वाटतं स्क्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षक गेले ना, कदाचित त्यांच्यासाठी असावा. कारण होतं, अशी गर्दी होती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. तर अजूनही 36 चेंडूमध्ये 76 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. हा बॉल हलक्या हाताने मात्र चेंडू दिशा दाखवली. गेम तुम्हाला चालवावं लागेल, कारण ही परिस्थिती अजिबात नवीन नाही. आता निखिल लोणारे यांच्याकडे मला पाहायचं कशा पद्धतीने कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल. 1 धाव मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 14 धावा. निखिल लोणारी आपण पाहतो बरेचसे क्रिकेटपासून असं लांब गेले. मग कोण येईल? तो पुन्हा एकदा लोकेश लोणारेंनी त्याचं उत्तर दिले आणि आपण पाहतो घरामध्येच इतकं मोठं भंडारा संघटला यायचं, तिथून मात्र पुन्हा एकदा नवनवीन खेळाडू तयार होणारच आहे. सिंगल आली. सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे 14 धावा. राजेंद्र लोणारी, मला वाटतं 3रा गोलंदाज बोलवला शानू यांनी. शानू यांनी 3रा गोलंदाज बोलवला, कारण गोलंदाज प्रेडिक्टेबल होऊ द्यायचा नाही. एखाद्या गोलंदाजांना जर तुम्ही ओळखलं तर मग मात्र धावा बनवण्यामध्ये अडचणी अजिबात निर्माण होत नाहीये. हा बॉल, यस, दॅट्स अ वंडरफुल हिट बाय वंडरफुल प्लेअर. अफलातून कॉट सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांचा, परंतु त्याआधी मोहर आहे एका बहारदार षटकाराची. 6 धावा. काय फटका खेळला पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले पहा. चेंडू आला, चेंडू आढळला तर आपण पाहतोय ऑकवर्ड पोझिशनमध्ये निखिल लोणारे. हा फटका निखिल लोणारेच मारू शकतात. थोडेसे खाली वाकले, तिथूनच चेंडूला उचललं आणि उचलल्यानंतर मात्र एलिव्हेशन मिळाले. चेंडू आकाश मार्गाने हवेशी बाता करत पाठीमागे येलो टी शर्ट वाल्यांनी देखील खूप सुंदर झेल टिपला. त्यांचं एक कौतुक आहे. षटकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकल्याचा 20 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे माहिती आहे कुठेतरी धावा मैदानावरती. गुड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट बाय निखिल लोणारे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी, हातामध्ये चेंडू आलाच नाही. हातामध्ये चेंडू आला असता तर मग मला वाटतं निखिल लोणारे यांना अडचणी होत्या. परंतु जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये मित्रांनो. परंतु जरतर शिवाय क्रिकेटचा पाणी डळत नाही. हा क्रिकेटचा प्रचंड मोठा इतिहास आहे. 2 धावा आहेत. या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहे. समीकरण बदलतं. 33 चेंडू आणि 67 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. 4 चेंडू. निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानावरती. पारितोषिक आहे. निखिल लोणारे यांनी जर अर्धशतकात झळकावले तर संघाचे संघमालक आदरणीय विकासदादा दौंडकर, संघ मालकांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो असेल तर शिंदवणे गावचे सरपंच आदरणीय बाळासाहेब मांढरे यांच्या माध्यमातून देखील निखिल लोणारे यांच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विरुद्ध दिशेला फटका. हो, हा अधिकार आहे. हा अधिकार डेफिनेटली आहे फलंदाजाला. अजय शिर्के साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपये. मला वाटतं एक अर्धशतक झळकवलं तर लिखीन तुमच्यासाठी डबल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओळीन 2 निर्धाव चेंडू टाकले. ओळीन 2 निर्धाव चेंडू इथं मैदानावरती. मला वाटतं षटकार आल्यानंतर 2 धावा आणि राजेंद्र लोणारे जरी धावा मोठ्या प्रमाणात एक मोठा षटकार आला परंतु भिणारे गोलंदाज नाहीये मैदानावरती. त्यांनी दाखवून दिलेला आहे. 2 गडी बाद, 22 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानावरती पाहतो. यावेळीचा चेंडू विरुद्ध दिशेला फटका. रेंज दाखवली निखिल लोणारे यांनी. मातीला गुदगुल्या करता हा चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. सनसनी चौकार आहे. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्याचा 26 धावा मैदानावरती आहेत. तर 30 चेंडू
आणि 63 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा. चला विनंती आहे, स्पीडअप करा. 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती 26 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. तर 30 चेंडू आणि 63 धाव्यांची गरज आहे. 30 चेंडू आणि 63 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूंकडले आपण पाहतो. ड्रिंक्स बँक मैदानावरती आलं आणि अनेक वेळा खरं तर आपण पाहतो मैदानावरती पाहिले, तुम्ही IPL मध्ये देखील पाहिले की ड्रिंक्स बँक आल्यानंतर आपण पाहतो जी काही चांगली भागीदारी झालेली आहे ती भागीदारी देखील संपुष्टात येताना तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. जी फलंदाजी युनिट थोडंसं शांत होतं, तोही ट्रॅकवरती येण्याचा प्रयत्न त्यांनी इथे मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. 30 चेंडू आणि 63 धाबा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. चला चला अदानी भोसले साहेब या थोडंसं लवकर. 4थ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले इथे मैदानावरती सानू अन्सारी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. कशी कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, हे पाहायचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. विरुद्ध देशाला स्ट्रेंथ दाखवली नंदू लोंढे यांनी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा चौकार. या चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातो. धावफलकावरती नजर टाकल्यास 30 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 29 चेंडू आणि 59 धाव्यांची गरज. सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. दोन्ही सिनियर खेळाडू आहे. अशी परिस्थिती कित्येक वेळा आपल्या कारकिर्दीमध्ये नंदू लोंढे आणि निखिल लोंढे यांनी पाहिलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला शाहनवाज अन्सारी आलेत, जे कशा पद्धतीने कामगिरी इथे मैदानावरती करतील हे पाहायचं आपल्याला मैदानावरती. हा बॉल मला वाटतं आपण पाहतो मुख्य पंच दंडित करण्याचा प्रयत्न करतील आणि येस डेफिनेटली त्यांची पुष्टी केलेली आहे त्यांनी. अवांतर धावी बरोबरच अप्पर अनवडे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो शाहनवाज अन्सारी या षटकामधली पहिली जी विकेट असेल त्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आपणच्या माध्यमातून असणार. यावेळेचा चेंडू होता, कंट्रोल केले, क्षेत्ररक्षक पुढे आणि चेंडू पाठीमागे. सरळ सीमारेषेच्या बाहेर चूक केली तुम्ही नंदू लोंढेंना. जीवदान चौकार. चौकार इथे मैदानावरती आला. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्या असता 35 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. संधी चोर पावलाने आलती, परंतु चोर पावलाने संधी निघून देखील इथे मैदानावरती गेलेली आहे. चौकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे 35 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पुन्हा एकदा मैदानावरती बदललंय. 28 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज आहे. यावेळेचा चेंडूचा वेगावरती सॉर लॉंग ऑफच्या पुढे चेंडू पडलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे मैदानावरती. मला वाटतं नंदू लोंढे सर इथे खेळण्यापूर्वी प्रत्येक ग्रामदेवते पाय पडू आलेत की काय हा प्रश्न पडलेला आहे. खूप जीवदानं इथे मैदानावरती आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य देखील आहे ना, हे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला तुमचा धावफलक कमी आहे आणि या कमी धावफलकामध्ये तुम्हाला हा संधी जी आहे ना त्याला फुल संधीमध्ये कन्व्हर्टच करावं लागेल, त्याशिवाय तुमचं काम होणार नाही. 37 धावा धावफलकावरती आहे. 27 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. 27 चेंडू आणि आपण पाहतो 52 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. अकुट टप्प्याचा चेंडू. यावेळेस कुठलीही संधी नाहीये. चेंडू आपण पाहतो आपल्या डगआउटला सलामी देतोय नंदू लोंढे सर. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमाल करतायत. 4 धावा आहेत. या चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्यास 41 धावा धावफलकावरती आहे. 9 चेंडू खेळत नंदू लोंढे आतापर्यंत 19 धावा सरांच्या खात्यामध्ये आहेत. तर निखिल लोंढे 7 चेंडू खेळत 17 धावांवरती आहे. या षटकामध्ये धावांचा धो पाऊस पडलाय, कारण 4 चेंडूमध्ये 15 धावा
ऑलरेडी आपण पाहतो शानू अन्सारी यांनी खर्च केलाच, परंतु कमबॅक करावं लागेल. आघाडीवरून पिछाडे आणि पिछाडीवरून आघाडी अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर, पुन्हा एकदा ओम, आणि इथे देखील पुन्हा एकदा ओमच. तिसरा झेल टिपतोय आणि तिसरा धक्का देखील बसतोय. आणि या झेलसाठी आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय राज सरांच्या माध्यमातून. माफ करा, विकेटसाठी आपण पाहतो पारितोषिक इथे अप्पासाहेब रानवडे साहेबांच्या माध्यमातून इथे आपण जर पाहिले मैदानावरती शानू सरांसाठी होते. एक्केचाळीस धावा धावपलकावरती तिसरा धक्का मैदानावरती इथे बसलेला आहे. 25 चेंडू आणि 48 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानावरती साहिल महाडिक. साहिल याचा अर्थ किनारा, आणि किनाऱ्यावरती घेऊन येईल का साहिल महाडिक आपल्या संघाला इथे मैदानाच्या आतमध्ये. 25 चेंडू आणि 48 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची. एक मोठं व्यासपीठ मैदानावरती उभं टाकलेलं आहे, आणि एका मोठ्या व्यासपीठावरनं मात्र कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये गाजवायचंच आहे. 25 चेंडू आणि 48 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात रंगलेला आहे. खरं तर धावा आल्या होत्या, परंतु मी सांगितले नक्की पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कमबॅक इथे मैदानावरती करायचंय. साहिल महाडिकने देखील चूक केली, परंतु अलिकेच्या तोंडात समोरून चेंडूने उसळून घेतली आहे आणि सरस कर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकाराला 4 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे, आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता प्रतापगड वॉरियर्स हा संघ धावपलकावरती 3 गडी बाद 45 धावा, तर 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करूयात टीम. चला विनंती आहे, शेवटचे 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगल्या. दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानावरती पाहिले तर राजगड टायगर्स या संघाकडनं कोण मैदानावरती येणार आहे, कोणाकडे खरं तर ते षटक सोपवलं जाईल. जे षटक पहिल्या इनिंगमध्ये नंदू लोंढे सरांनी टाकलं, त्यातलं मला वाटतं 2 जरी विकेट आल्या तरी त्यांचं काम होणार आहे. लिखीन लोणारे यांच्यावरती सर्वांच्या नजरा लागलेला आहे, कारण आपण पाहतोय कशा पद्धतीने कामगिरी. गोलंदाजी मार्गावरती प्रकाश लोणारे आलेले आहेत, आणि त्यांच्या पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय अप्पा रणवडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 24 चेंडू आणि आपण जर पाहिले 44 धावांची गरज. सामना इथे मैदानावरती रंगलेला आहे. हा बॉल कव्हर पॉइंटला फटका खेळायचा. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती आलेला आहे. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती. हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गरिबी में आटा गेला. 2 धावा धावफलकावरती आहेत, आणि या 2 धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्याचा 47 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 23 चेंडू आणि 42 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये. खरं ते प्रेशर आहे. हे प्रेशर आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 12वा खेळाडू प्रेक्षक असतो, आणि तो प्रेक्षक खरं तर सामनाही बदलू शकतो. अनेक वेळा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 धावा आल्यात. 2 धावेबरोबरच यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा पाठीमागे सारखा जागा बनवत हा फटका खेळलेला आहे. एकेरी 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, आणि पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर उरुळकंचन गावामध्ये आले तर अनेक खेळाडू होऊन गेले, ज्या खेळाडूंचा आजही इतिहास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सांगितला जातो, आणि त्या इतिहासामध्ये त्या शिरपेचामध्ये आणखी एक मुहूर्तमेढ रोवणारा फलंदाज म्हणजे लिखील लावणार राहिलेले आहेत. 49 चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये.
विरुद्ध दिशेला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा धावेंसाठी मात्र नकार दिलेला आहे. एकतर धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यात मला वाटतं बरंचसं काय घडलेलं आहे. बाईच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेबरोबरच प्रतापगड वॉरियर्स संघ अर्धशतक 50 धावा धावफलकावरती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. तर 21 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 21 चेंडू मध्ये आपण पाहतो 39 धावाचा सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. साहिल महाडिक मैदानावरती जर आपण पाहिले 1 चेंडू 4 धावांवरती लिखील लावणारे 10 चेंडूमध्ये 21 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो आपल्या कारकिर्दीमध्ये लिखील लोणारेला काम महान बनवलं. ती सिच्युएशन पुन्हा एकदा आणून उभी केली. तर समोर आपण प्रकाश लोणारे साहेबांना इथे मैदानावरती पाहतो. आखूट टप्प्याचा चेंडू शॉट ऑन द फुलचा फटका होता. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिळेल नाही. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरचा प्रवास करतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. आता तुम्ही जर पाहिले ना 2 धावा तुम्हाला मैदानावरच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतात. 52 धावा धावफलकावरती 20 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 37 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलाय. एकरी दोरी धावाने देखील तुम्ही धोरण देखील आपण पाहतोय. सामना तुम्ही फिरू शकता. चूक केली मला वाटतं साहिल महाडिकनं. पुन्हा एकदा झेल सुटलाय. मला वाटतं या इनिंग मधला 3रा ते 4था झेल आहे. भले तो साहिल महाडिकचा असू द्या परंतु साहिल महाडिक देखील खूप धोकादायक आहे. शेवटच्या काही षटकांमध्ये एक मिळाली. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 53 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर 19 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 36 धावाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. प्रकाश लोणारे साहेब काय करामत मैदानावरती करतील. खरं तर मी चर्चा छेडली होती निखिल लोणारेची. तुम्ही जर पाहिलं मैदानावरती एकरी दोरी धावाने देखील तुमचा स्ट्राईक रेट 200च्या पुढे जाऊ शकतो. हे निखिल लोणारे यांनी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवले. क्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 54 धावा आहेत. 18 चेंडू आहेत आणि 35 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेतलेला आहे. या षटकामध्ये मात्र आपण पाहतो 3च क्षेत्ररक्षक असे आहेत. चला स्पीडअप करूयात ना आपण. शानू सर असतील, लकी सर असतील. चला स्पीडअप करूया थोडंसं लवकर आपण. चला विनंती आहे. 18 चेंडू आणि 35. 18 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं साहिल महाडिक यांच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय रामगुडे सरांच्या माध्यमातून जावळीचा चेंडू आपण पाहतो. एक सुरेख कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये असताना अफलातून कामगिरी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. 54 धावा धाव 54 धावा धावफलकावरती 17 चेंडू आणि आपण पाहतो 35 धावांची गरज. सामना इथे मैदानावरती आहे. लकी खंडागळे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. यावेळेचा चेंडू कव्हरच्या पुढे मध्ये हा चेंडू पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि या 2 धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 56 धावा धावफलकावरती इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. इस कर्मभूमि में युद्ध जारी है और याद रखना मौका मुझे भी मिलेगा और घायल तो भी होगा. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. लकी खंडागळे मात्र आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहे. किरण खेडेकर यांच्या माध्यमातून साहिल महाडिक यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 57 धावा इथे मैदानावरती असेल. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि आपण पाहतो 32 धावांची गरज.
इथं कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं. मी अनेक वेळा सांगितलं की दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल तो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. कोण कोणाची शिकार करणार आहे हे इथं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 15 चेंडू आणि 32. इथे साहिल 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 ऑन फायर. चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर, आउट ऑफ द पार्क. हा षटकार आहे. षटकार इथे मैदानावरती आला. षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे 63. किरण खेडकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथं या षटकारासाठी असणार आहे. यावेळेचा चेंडू कव्हर उभा आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कबालीचा बदल घडवलाय. बिग विकेट इज गॉन. साहिल महाडिकला तंबूचा रस्ता दाखवला. लक्ष्मण खंडगळे अर्थात लकी खंडगळे सराडे. चौथा धक्का. या पळे थोडस लवकर. लिव्ह बॅटर मैदानाच्या आतमध्ये मी पाठीमागच्याही सामन्यामध्ये चर्चा छिडली होती. ज्यावेळेस शुभम शेजवळ मैदानावरती खेळत होते त्यावेळेसच महाराष्ट्र पोलीस समीर काकडे सरांना आपण इथे मैदानावरती दाखल होताना पाहत आहोत. सर येऊया थोडंसं लवकर आपण. 13 चेंडूमध्ये 26 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. जो बीत गए हो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूक दिया हमने अब राख उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी आहे. लढायचंय. 13 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. समीर काकडे महाराष्ट्र पोलीस पहिल्याच चेंडूवरती असं वाटलं होतं चेंडूचा आणि बॅटचा संपर्क सुरेख झालेला आहे. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपता अगदी 6व्या क्रमांकाचं. 6 षटकं संपलीत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 64 धावा आहेत. 12 चेंडू आहेत आणि अजूनही 25 धावींची गरज आहे. करा थोडंसं स्पीडअप. चला 12 चेंडू आणि आपण पाहतो 25 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये. मी अनेक वेळा सांगितलं की जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. 12 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. चला चला स्पीडअप करा. विनंती असेल चला स्पीडअप करा. बारा चेंडू आणि 25 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं टाकलेलं आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण राजेंद्र लोणारी यांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. समीर काकडे जे 1 चेंडू खेळत एका धावांवरती आहे साहेब, तर दुसऱ्या बाजूला निखिल लोणारी 14 चेंडू खेळत 25 धावांवरती आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण राजेंद्र लोणारी यांना पाहतो. 1 षटक टाकले सरांनी आणि आतापर्यंत 13 धावा मैदानावरती खर्च केलेला आहे. तर अजून 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. डिप्स लेग घेतलाय. मिड विकेट मोकळा केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंट शॉट फाईन लेग देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तर एक्स्ट्रा कव्हर देखील इथे घेतलेला आहे. हा बॉल पुन्हा एकदा जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होता. एकच धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 65 धावा धावपलकावरती निखिल लोणारी. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. 11 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो. मनुष्य जन्मल्यानंतर आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करत असतो आणि आयुष्यामध्ये असं एकच ठिकाण आहे की जिथे मात्र मनुष्य पैसे देतो आणि हार विकत घेतो ते म्हणजे फुलवाल्याचं दुकान.
इथे अर्थ पुन्हा एकदा त्याला मैदानाच्या आतमध्ये खरं तर जिंकायचंच आहे. 11 चेंडू 24 स्पीडअप करा. 11 चेंडू आणि आपण पाहतो 24 धावांची गरज. सामना इथं मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. कशा पद्धतीने कामगिरी इथं मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. यावेळेस हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. निखिल लोणारेचा खेळ थांबलेला आहे. संघाचा नेता कोसळला, बुरुज ढासळला, बिग विकेट इज गॉन. बिग विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो ऐकत असता जयघोषाचे नारे, तू नकोच विसरूया काल गतीचे वारे. अरे अचूक चेंडू फटकार, या काळाचा आयुष्य असर डोंगर धावांचा. निरंतर आठवण आली त्या कणाकणाला, अरे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. स्वीकार कर संकटाचा, लढून त्याच्यावर मात कर. अरे स्वीकार कर संकटाचा, लढून त्याच्यावर मात कर. सोड आता पराजयाची चिंता, तू फक्त जिंकायची बात कर. दाखवून द्या जगास की कोण चोर आणि कोण सावा आहे. त्याला क्रिकेट असे नाव आहे. पासष्ट धावा धावफलकावरती 5वा धक्का मैदानावरती आलेला आहे. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. राजेंद्र लोणारी जबरदस्त कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळाली आहे. यावेळीचा चेंडू उंच हवेमध्ये, लक्की लक्की खंडागळे गोल गोल भवरासारखे फिरलेत, परंतु चेंडूला मात्र पडू दिले नाही आणि आपलातून कॉट मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. सामना बदललाय मंडळी मैदानावरती. चला चला फलंदाज चला. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेल्या 65 धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 24 धावा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती राजेंद्र लोणारी. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. या फलंदाज येऊयात थोडंसं पळत आपण. नदीम पळत येऊया. नदीम सर थोडंसं या लवकर या. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. समोर महाराष्ट्र पोलीस समीर काकडे उभे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल. निखिल लोणारे यांनी तेच सांगितलं. आता जे फलंदाज बाद झाले की खाली जे फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये ते कॅपेबल आहे, ती क्षमता आहे. 1-2 फटक्यामध्ये ते सामना फिनिश करू शकतात. हा बॉल स्क्वेअर कट खेळायचा आहे. बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येथील 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 66 आहेत. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 23 धावा. जिंदगी खेलती भी उसे के साथ है जो खिलाड़ी बेहतर हो. याद रखना मौका मुझे भी मिलेगा और घायल तू भी होगा. 8 चेंडू आणि 23 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि आपण पाहतो 23 धावा. अतिशय महत्वपूर्ण 2 चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती पडणार आहेत. यावेळेचा चेंडू जमिनी समांतर फटका अक्रॉस द लाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती येतील. मला वाटतं ओम आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्याचा 67 धावा आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच मध्ये राहायचं असेल तर नदीम शेख यांना षटकार किंवा चौकारच शोधायचा आहे, परंतु राजेंद्र लोणारी यांनी मात्र या खेळपट्टीवरती दे माय धरणी ठाई केलेली आहे. अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलेली आहे. पाहिजे इथे कशा पद्धतीने कामगिरी होणार आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. यावेळीचा चेंडू आपण पाहतो धावेंसाठी नकार आणि सामना मित्रांनो 12 चेंडू मध्ये 25 होता. सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू मध्ये 22 धावा. केवळ 3 धावांचं षटक टाकले आपण पाहतो राजेंद्र यांनी. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगलेला आहे. अजूनही सामना मैदानावरती संपलेला नाही मित्रांनो. असे सामने कित्येक वेळा फिरताना आम्ही मैदानावरती पाहिले, परंतु कौतुकच करावं लागेल. काय काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये राजगड टायगर्स या संघाने केलेला आहे. संघाचा नेता शालू अन्सारी शेवटच्या क्रमांकात षटक घेतोय.
नुसतं षटक घेत नाही तर मित्र म्हणे सामना घेतो मैदानाच्या आतमध्ये समीर काकडे यांच्यावरती सर्वांच्या नजरा लागलेल्या हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहे. ज्या गावातनं अनेक खेळाडू आपण पाहतो अनेक वर्षे प्रत्येक सीझनला नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानावरती जर आपण पाहिलं शुभम शेजवळने धुमाकूळ घातला, या मैदानावरती अर्जुन थापाने धुमाकूळ घातलाय, याच मैदानावरती आता समीर काकडे मैदानावरती धुमाकूळ घालतील का? 6 चेंडू आणि आपण पाहतो 22 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल नो बॉलचा कॉल, एक मिळाली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो प्रयत्न इथे होणार का? फेकी येते आणि घडले काय? घडलंय काय? तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निकाल आणि पुन्हा एकदा आता नदीम सर इन ऍक्शन. काय घडलंय काय बिघडलंय पाहायचं मैदानावरती. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आहे आपल्या सोबत. टेक्निशियन सर आहेत आणि त्यांच्या सोबत आदरणीय नदीम सर, मॅन फ्रॉम कल्याण, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईवरनं हे तिन्ही पंच आपल्या स्पर्धेमध्ये आलेत आणि घडले काय पाहायचं मैदानावरती. ओयूटीचा कॉल येतोय. बिग विकेट इज गॉन. महाराष्ट्र पोलीस समीर काकडे दुर्दैवारित्या धावबाद होत आहेत आणि मला वाटतं सहजरित्या पोहोचतील ह्या भावनेने, मात्र ते थोडेसे लिझी झाली शेवटच्या क्षणाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी पहा चेंडू येतोय. नो बॉलचा आपण पाहतो कंटिन्युअसली असणार आहे. फ्रेट इथे मैदानावरती असेल परंतु फलंदाज धावबाद झालेले आहेत आणि इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सहा चेंडू आणि 20, 6 चेंडू 20 आणि फ्रीडचा बॉल आकाश यांच्यासाठी. सहा चेंडू मध्ये आपण पाहतो 20 धावेंची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. सहा चेंडू आणि आपण पाहतो 20. यावेळेस आपण पाहतोय मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. सामना जर आपण पाहतो राजगड टायगर्स या संघासाठी, तर संघाला जिंकून दिलं शानू अन्सारी यांनी, तर त्यांच्यासाठी 500 रुपये आणि राजेंद्र लोणार यांच्यासाठी 500 रुपये अप्पा रानवडे साहेबांच्या माध्यमातून खरं तर असणार आहे. 6 चेंडू आणि 19 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. फ्रीट कंटिन्युअसली आहे. यावेळेचा बॉल आपण पाहतोय प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झालंय की नाही पाहायचं आपल्याकडे. येस पंच कळवतोय कुठलाही संपर्क नाहीये. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपला पुढे 71 धावा. 5 चेंडू आणि 18 धावेंची गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. अरे त्या संकटात तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा, तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानंच लढावं लागेल. शेवटचे 5 चेंडू आणि 18 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. हा बॉल वेगाने सॉर आपण पाहतो वेग काढून घेतला होता. पुन्हा एकदा लक्ष्मण खंडागळे चेंडूवरती आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती होईल. बघता बघता मात्र 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि या 2 धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती 73 धावा. 4 चेंडू आणि 16 धावेंची गरज आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी समंदर में दरिया नहीं गिरता. वाह सुंदर चेंडू. लाजबाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. समीकरण बदलते मंडळी. शेवटचे 3 चेंडू आणि 16 धावेंची गरज.
क्रिकेटमध्ये गाफील राहिला का तुमचा कार्यक्रम होत असतो. इथे मला वाटतं आपण पाहतो एका पाठोपाठ एक विकेट निखिल लोणारी महत्वाच्या क्षणी धावबाद. आपण पाहतो मला का बाद झाले त्यानंतर समीर काकडे धावबाद झाले आणि मग मात्र अडचणी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेले आहे. हे क्रिकेट आहे. जागेवरनं शॉट आमचा पूल केलाय. ओमकारचा चौथा मला वाटतं असं वाटलं होतं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावा वाचवलं त्यांनी 2 चेंडू आणि 15. सामना इथूनही जिंकला जाऊ शकतो. आता अतिरिक्त आपण पाहतोय धावेंच्या आणि अतिरिक्त चेंडू जर आलेला तर मग मात्र काम इथे मैदानावरती होणार आहे. यावेळीचा चेंडू स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील आणि या 2 धावे बरोबरच मात्र समीकरण पुढे 76 आहेत. 1 चेंडू आणि 13 आहेत. 1 चेंडू आणि 13 आहेत. हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 13 धावा. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. आणि याच बरोबर पहिला विजय या स्पर्धेमधला राजगड टायगर्स या संघाने नोंदवलाय. आणि इथे आपण पाहतो शानू अन्सारी यांच्यासाठी 500 रुपये आणि आपण जर पाहिले तिथे राजेंद्र लोणार यांच्या देशासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक अप्पा रानवडे साहेबांच्या माध्यमातून असणारा पहिला विजय स्पेशल असतो मित्रांनो. आणि तो विजय मैदानाच्या आत मिळवलेला आहे. प्लेअर ऑफ द मॅच द्यायचा आहे. 8 चेंडू मध्ये 17 धावा, 2 षटकार आणि त्याचबरोबर 2 षटक टाकत असताना 18 धावा खर्च केल्याने 2 फलंदाजाला बाद करणारे संघर्ष करिअर अकॅडमी लक्ष्मण खंडागळे या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नव संजीवनी पुन्हा एकदा या संघाला दिलेली आहे. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवर आहेत आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आम्ही तुम्हाला सन्मानित करत आहोत.